आज आपण अंड्याचा फोडून केलेला रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत। हा रस्सा तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। अंड फोडून केलेला रस्सा बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक छोट्या आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे। त्याच्यासोबतच एक छोट्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून। 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। त्याच्यासोबतच 4 पाकळ्या लसूण ठेचून घेतलेला आहे आणि 4 पाकळ्या लसूण मी अख्खा घेतलेला आहे। त्याच्यासोबतच घेतलेला आहे पाव वाटी किसलेलं सुकं खोबरं। मसाल्यांमध्ये आपल्याला लागणारे हळद, लाल तिखट, मीठ, मोहरी, गरम मसाला पावडर, त्याच्यासोबतच 2 अंडी, पाणी आणि तेल। अंड्याचा रस्सा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण मसाला रेडी करून घेऊयात। तर या ठिकाणी मी गॅसवरती पातेलं गरम व्हायला ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण टाकूयात सुकं खोबरं आणि हे सुकं खोबरं आपल्याला गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता साधारणतः अर्धा मिनिट झालेला आहे। मीडियम गॅसवरती सुकं खोबरं मी छान असं भाजून घेतलेलं आहे। खोबरं छान गोल्डन ब्राऊन झाले। आता आपण त्याच्यामध्ये ॲड करूयात कांदा आणि हा कांदा देखील आपल्याला गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। साधारणतः 2 मिनिटं झालेली आहेत। स्लो गॅसवरती हा कांदा मी छान असा परतून घेतलेला आहे। कांदाही आता आपला छान भाजला गेलेला आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण थंड करून घेऊयात। आता आपलं हे कांदा खोबऱ्याचं मिश्रण थंड झालेलं आहे। ते मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण या अख्ख्या लसणाच्या पाकळ्या ॲड करूयात आणि याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी पाणी ॲड करून हे मिश्रण छान असं वाटून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी आपला हा मसाला वाटून रेडी झालेला आहे। तुम्ही बघू शकता खूप मस्त फाईन अशी पेस्ट झालेली आहे याची। तर ज्या वाटीच्या मेजरमेंटने मी खोबरं घेतलं होतं त्याच वाटीच्या मेजरमेंटने मी अर्धी वाटी इतपत पाणी हा मसाला वाटण्यासाठी वापरलं होतं। आता आपला हा मसाला रेडी झालेला आहे। आता आपण अंड्याचा रस्सा बनवूयात। अंड्याचा रस्सा बनवण्यासाठी मी गॅसवरती पातेलं गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा चमचा इतपत तेलही गरम करून घेतलेलं आहे। तेल आता छान गरम झालं। सगळ्यात आधी आपण त्याच्यामध्ये टाकूयात एक छोटा चमचा इतपत मोहरी। मोहरी चांगली तडतडू द्यायची। मग त्याच्यामध्ये आपण ॲड करूयात कढीपत्त्याची पानं, बारीक ठेचलेला लसूण आणि आता आपण त्याच्यामध्ये ॲड करूयात पाव छोटा चमचा इतपत हळद। त्याच्यासोबतच आपण त्याच्यामध्ये ॲड करूयात लाल तिखट। लाल तिखट या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ॲड करू शकता। मी या ठिकाणी 2 छोटे चमचे इतपत लाल तिखट ॲड केलेलं आहे। हे एकदा मिक्स करून घेऊयात आपण आणि आता आपण याच्यावरती टाकणार आहोत टोमॅटो। मिक्स करून घ्यायचं। टोमॅटो थोडासा मऊसर होईपर्यंत आपण परतून घेऊयात। साधारणतः अर्धा मिनिट झालेला आहे। स्लो गॅसवरती हा टोमॅटो मी तेलामध्ये छान असा परतून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत कांदा खोबऱ्याचा वाटलेला मसाला। आता या ठिकाणी कांदा खोबऱ्याचा मसाला मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि हा मसाला देखील आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। आता साधारणतः 1 मिनिट झालेला आहे। स्लो गॅसवरती हा मसाला मी तेलामध्ये छान असा परतून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये ॲड करूयात एक छोटा चमचा इतपत गरम मसाला पावडर। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकदा आणि आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत पाणी। तर या ठिकाणी मी पाणी ॲड केलेलं आहे। तर ज्या वाटीच्या साहाय्याने मी खोबरं घेतलं होतं त्याच वाटीच्या साहाय्याने मी 3 वाट्या इतपत पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। आता आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे आणि हा रस्सा छान असा शिजवून घ्यायचा आहे। आता साधारणतः 10 मिनिटं झालेली आहेत। हा रस्सा मी फास्ट गॅसवरती शिजवून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये अंड ॲड करूयात। तर त्याच्यासाठी पहिलं मी एक अंड फोडून घेतलेलं आहे। ते एक अंड आपण याच्यामध्ये ॲड करूयात आणि आता आपल्याला हे मिश्रण कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे। आता साधारणतः 1 मिनिट झालेलं आहे। फास्ट गॅसवरती हे अंड मी याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण हे दुसरं अंड ॲड करूयात। पण आता यावेळेस आपल्याला हा रस्सा अजिबात हलवायचा नाही आहे जेणेकरून ते अंड अख्खं राहील। आणि आता आपण याच्यामध्ये ॲड करूयात चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा आपल्याला फास्ट गॅसवरतीच हा रस्सा छान असा शिजवून घ्यायचा आहे।
आता साधारणतः 5 मिनिटं झालेली आहेत. फास्ट गॅसवरती हा रस्सा छान असा मी शिजवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. या पॉईंटला तुम्ही रस्स्याची कन्सिस्टन्सी चेक करून, जर तो तुम्हाला फार घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं गरम पाणी ॲड करू शकता. आता आपला हा रस्सा मस्त असा रेडी झालेला आहे. आपण गॅस बंद करूयात आणि हा रस्सा सर्व करूयात. आता आपला हा अंड फोडून केलेला रस्सा रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता. हा रस्सा तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता. खूप मस्त लागतो. नक्की ट्राय करून बघा अंड फोडून केलेला रस्सा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.